आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. धोंडू आता अंगणामध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच सुलू येते. सुलू छान नटून थटून तयार होऊन आलेली असते. मुद्दामच अण्णांची खेचायला. तिला असं दाखवून द्यायचं असतं की तुझी सून घर सोडून निघून गेली. जेव्हा येते तेव्हा अण्णांना म्हणत असते, काय रे धोंड्या, कुठे तुझी सून कुठे? तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, मग तिला वडाची पूजा नाही का करायची? अरे कुठली वडाची पूजा करते, ती गेली निघून. गेली बघ. तेव्हा धोंडू म्हणत असतो, हो माहेरी तर गेली आहे, पण तिचे सर्टिफिकेट्स आणायला गेली. अरे असले कसले सर्टिफिकेट्स आणायला गेली आहे? अगं असं काय करते सुले, तुला माहीत नाही का? माझी सून गोल्ड मेडलिस्ट आहे. मग तिचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे, तिला पुढे शिक्षण घ्यायचं आहे. त्यामुळे काही डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट्स आणायला ती तिच्या माहेरी गेली आहे. आणि सुने, तुला सांगू का, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुला लाख वाटेल गं, माझी सून नांदू नये, माझ्या सुनेने तिचं सासर सोडून माहेरी निघून जावं. तुला लाख वाटत असेल, पण तसं अजिबातच होणार नाही. माझी सून येणार बी आणि घरी येऊन वडाची पूजा करणार बी, हे मात्र तू ध्यानात ठेव. असं अण्णा आता ठाम विश्वासाने सुलीला सांगत असतात. तेव्हा सुलीला तर कळतच नाही नेमकं काय आहे. खरंच ह्याची सून घर सोडून निघून गेली का खरं फक्त डॉक्युमेंट्स आणायला तिच्या माहेरी गेली? आता मात्र ती म्हणत असते, हो हो नको सांगूस. काय नको सांगू? अगं तू ज्याच्यासाठी पूजा करतेस तो तिकडं दुबईला, तिकडे काय करतोय? अगं तो तर तिकडे दुसऱ्या बाईबरोबरच वडाची पूजा करत असेल. आता मात्र सुलूला रागच येतो. नेहमीप्रमाणेच अण्णा मात्र सुलूला तिच्या नवऱ्याची आठवण करून देतात आणि त्यानंतर तिला गप्प करत असतात. आणि सुलूसुद्धा अगदी त्यावरच गप्प होत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सुलू म्हणत असते, हा तर कुठल्या तंद्रीत असतो ना, काही कळतच नाही आहे. खरं पाहायला गेलं तर ह्याची सून ह्याला सोडून गेली, पण ह्याला मात्र त्याचा काडी मात्र काहीच फरक नाही आहे. दुसरीकडे आपण पाहतो, आता अवनी, राजा आणि त्याचबरोबर धन्या हे तिघेजणं घराकडे जायला निघालेले असतात. पण जेव्हा घराकडे जायला निघतात तेव्हा मात्र इथे जाण्यासाठी काहीच नसतं. वडापच्या रिक्षाने जावं लागणार असतं आणि त्यामुळे आता त्याला असं वाटत असतं की आता अवनी मॅडमला मी ह्या रिक्षामध्ये कसं आणि कशा पद्धतीने घेऊन जाऊ ते मला मात्र काही समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना इथे अवनी मात्र त्याच विचारामध्ये हरवलेली असते की कशा पद्धतीने तिच्या आई आणि बाबांनी तिला धक्के मारत घराबाहेर काढलं आणि त्यानंतर ते कशा पद्धतीने तिच्यासोबत वागले. आता अवनीला सकाळपासून तिने काहीही खाल्लेलं नसतं. एकतर आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा आणि अवनी ह्या दोन्ही गोष्टींचा लांब लांबपर्यंत काही एक संबंध नसतो. पण तसं पाहायला गेलं तर जेव्हा घरातून दोघेजण निघाले होते, धन्या आणि अवनी, त्यावेळेला अवनी तशीच निघाली होती आणि तिथे जो काही राडा झाला त्याचं टेन्शन अवनीनं फार जास्त घेतलेलं असतं. आता इकडे राजा म्हणत असतो, ऐका ना, बस तर काही येत नाही, पण मला असं वाटतंय की जे काही वडापचे रिक्षा वगैरे येते ना, आपण त्या रिक्षाने चालेल ना, म्हणजे शेअर ॲटो जे असतात त्याने गेलं तर चालेल ना? अवनी म्हणत असते, हो चालेल ना, मला मात्र काही प्रॉब्लेम नाही, असं इकडे ती बोलत असते. पण तेव्हा जेव्हा देशमानेंनी, चंद्रकांत देशमानेंनी तिला धक्का दिला होता त्यावेळेला मात्र अवनी खाली जमिनीवर पडली होती आणि जमिनीवर पडल्यामुळे तिच्या हाताला मात्र प्रचंड दुखापत झाली होती. जेव्हा तिला त्रास होऊ लागतो तेव्हा राजा हात पाहतो आणि म्हणत असतो, किती लागले हे मॅडम तुम्हाला? तेव्हा ती म्हणत असते, नाही रे, काही हरकत नाही, मी ठीक आहे, माझी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मात्र धन्या म्हणत असतो, खरं तर मला ना समजतच नाही आहे, म्हणजे त्यांचे जन्म दिलेले आईवडील आहेत ना, मग तरीसुद्धा आपल्या मुलीबरोबर असं कसं वागू शकतात बरं? असं धक्के मारून घरातून कसे बरं बाहेर काढू शकतात, तेच काही कळत नाही. मान्य आहे, त्या सर्टिफिकेट्स घ्यायला त्यांच्या घरामध्ये गेल्या होत्या, पण तरीसुद्धा अशा पद्धतीने ते कसे वागू शकतात तेच मला कळत नाही. मग आता राजा मात्र धन्याला गप्प करतो आणि म्हणत असतो, जा पटकन त्यांच्यासाठी ना एक पाणी बॉटल घेऊन ये, असं म्हणून तो आता पाणी बॉटल आणण्यासाठी पाठवत असतो. जेव्हा तो पाणी बॉटल आणायला पाठवतो त्यावेळेला मात्र इथे आता अवनी म्हणत असते, नाही नाही, त्याची काही गरज नाही, नको मला पाणी वगैरे. अहो मॅडम, असं काय करताय? थोडंसं पाणी प्यायलात तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. हे बघा, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. त्याच वेळेला आता इकडे ती पाणी कंटिन्यू नको म्हणत असते. मग आता धन्या मध्येच हुशारी करतो आणि म्हणत असतो, अरे दादा, असं काय करतोयस? अरे आज ना वटपौर्णिमा आहे आणि बघ ना, इथे सगळ्या बायका वडाची पूजा करतायत आणि सगळ्या बायका वडाची पूजा करत असल्याना त्यांनासुद्धा अगदी तसंच वाटत असेल
की वडाची पूजा करावी आणि आज वटपौर्णिमेचा उपवास वगैरे करावा, त्यांना सगळं तसं वाटत असेल आणि तू कशाला उगाचच त्यांना पाणी पाजतोस? त्यांना जर निर्जली उपवास करायचं असेल तर तू उगाचच ह्या सगळ्या गोष्टी का बरं करायला लावलायस? तेव्हा राजा त्यांना म्हणत असतो, धन्या जरा गप्प बसणार आहेस का? तू लहान आहेस ना, तुला काही कळत नाही. तेव्हा धन्या म्हणत असतो, हो आलं, माझं लहानपण लगेच सगळ्यांच्या पुढे येतं. तुम्हाला तर मी कोणती गोष्ट सांगावी आणि ती पटावी असं अजिबातच होतं नाही. असं म्हटल्याबरोबर आता अवनी म्हणत असते, पण खरंच राजा बघ ना, ह्या बायका वडाची पूजा करतात आणि वडाची पूजा करत असताना खरंच म्हणजे त्या 7 जन्मासाठी नवऱ्याला मागतात. खरंचच म्हणजे त्यांना तोच नवरा 7 जन्म मिळत असेल का रे? आणि त्याचबरोबर जर एखाद्या स्त्रीसोबत तो नवरा नीट राहत नसेल तर त्यालासुद्धा ह्या बायका मनोभावे मानत असतील का? मागत असतील का रे? आणि ह्या सगळ्यांची श्रद्धा पाहून तुला काय वाटतं? तेव्हा राजा म्हणत असतो, त्याचं काय नाव नाही मॅडम, प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते. आणि त्याचबरोबर असं म्हणतात की सत्यवानाने सावित्रीला यमाच्या तावडीतून रिटर्न आणलं होतं आणि तेव्हापासून बायका वड पोसतात आणि आपल्या नवऱ्याला 7 जन्म मागतात. आता अवनी म्हणत असते, हे जर खरंच असं शक्य असतं तर किती चांगलं झालं असतं ना. खरं सांगू का राजा, तू तर मनाने किती चांगला आहेस. जर तुझ्यासारखा नवरा प्रत्येक स्त्रीला मिळाला तर मग 7 जन्म काय, जेव्हा जेव्हा ती बाईच्या रूपात येईल ना तेव्हा तेव्हा तिला मागणं हे सगळंच चांगलं असणार आहे ना. खरंच. तेव्हा मात्र राजा लाजतो आणि म्हणत असतो, अवनी मॅडम आता तुम्ही मात्र माझं जरा फार जास्तच कौतुक करायला लागलात. तेव्हा अवनी म्हणत असते, अरे राजा नाही, खरं सांगते मी. कारण तू बघ ना, इथे आपलं लग्न खोटं आहे आणि लग्न खोटं असूनसुद्धा तू माझी एवढी छान काळजी करतोस आणि त्याचबरोबर एक नवरा म्हणून तर तू किती चांगला राहिला असतास हे सुद्धा मला ध्यानात येतंय ना. आणि खरं सांगू का, मला हे सगळं पाहून ना फार जास्त आनंदसुद्धा होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते, खरं तर तुझ्यासारखा नवरा मिळाला असताना तर मग मलासुद्धा खूप छान वाटलं असतं आणि मी सुद्धा इकडे 7 जन्मासाठी नक्कीच तुला मानून घेतलं असतं. पण आपलं नातं तसं नाही आहे ना. म्हणजे आपण थोडी ना इथे खरेखुरे नवरा बायको आहोत. नाही ना, आपलं लग्नच खोटं झालेलं आहे. त्यामुळे मी ही वडाची पूजा वगैरे करणं अजिबातच नाही. आणि तसंही तू मला काल म्हटला होतास वडाची पूजा वगैरे करणं. राजा स्वारी, पण मला हे सगळं नाही करता येणार आहे. तेव्हा राजा म्हणत असतो, नाही नाही अवनी मॅडम असू द्या, मला तुम्ही वडाची पूजा करणार नाही आहात त्यामुळे फारसं काही वाटलं नाही आहे. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, हो ते तर आहेच. मग आता राजाचं अवनीने कौतुक केलेलं असतं आणि कौतुक केल्यामुळे आता मात्र इथे राजाला फार जास्त आनंद झालेला असतो. तो काही क्षणासाठी स्वप्नात जातो आणि स्वप्न पडलेलं असतं की अवनी मात्र त्याच्यासाठी वडाची पूजा करायला गेली, त्याच्यासाठी इथे 7 फेरे घेते आणि त्याच्या उदंड आयुष्यासाठी उपवास, त्याचबरोबर देवाकडे प्रार्थना करते. हे असं काहीसं स्वप्न त्याला पडलेलं असतं. अवनी मात्र कमालीची अशी सुंदर लाल रंगाच्या साडीमध्ये तयार होऊन आलेली असते आणि जेव्हा ती तयार होऊन आलेली असते त्यावेळेला मात्र इथे राजा फक्त तिच्याकडे पाहत असतो आणि अवनी मात्र हसत असते. मग आता राजासुद्धा तिच्या बाजूला जातो आणि दोघेजण मिळून आता वडाला फेऱ्या मारत असतात. पण हे सगळं काही पडलेलं राजाला स्वप्नच असतं. ही रियालिटी नाही तर हे एक स्वप्न आहे, ही गोष्ट मात्र त्याला लवकरच समजणार असते. आणि त्यानंतर मात्र तो जेव्हा शुद्धीवर येणार त्यावेळेला त्याला समजणार की अवनीने त्याच्यासाठी पूजा नाही केलेली, त्याच्यासाठी उपवास नाही धरलेला. पण मग हे सगळं काय होतं हे सुद्धा त्याला समजणार असतं. तेवढ्यातच आता इकडे एक शेअर ॲटो येतो आणि तो आल्याबरोबर तो लगेचच त्या ॲटोला थांबवत असतो आणि थांबल्यानंतर लगेच आता इकडे अवनीला म्हणत असतो, जायचं का आपण ह्या रिक्षामध्ये आता जायचं का? तेव्हा अवनी म्हणत असते, हो हो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू मला ह्या रिक्षात घेऊन गेलास तरी प्रॉब्लेम नाही आहे. मग आता तो रिक्षावाला म्हणत असतो, पटकन बसा, वेळ नाही आहे माझ्याकडे. पण अवनीला मात्र तेवढ्यात चक्कर यायला लागते. जेव्हा अवनीला चक्कर येते तेव्हा मात्र इथे आता राजा खूप घाबरतो आणि तिच्या हाताला धरूनच तिथे बाजूला असलेल्या मंदिरामध्ये तिला आणून बसवत असतो. अवनी सकाळपासून पाणी नाही, काही नाही पेलेली आणि त्यामुळे तिला चक्कर येत असते. तेवढ्यातच आता इकडे तो ते ॲटोवाल्याला म्हणत असतो, साहेब तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल, त्याचं काय ना त्यांना थोडंसं गरगरल्यासारखं होतंय, आम्ही बघू नंतर. मग आता इथे वडाची पूजा करण्यासाठी बायका आलेल्या असतात आणि त्या बायका मुद्दामच म्हणत असतात, तर बघा ना
कसं बाई नवरा बायकोचं नातं आहे. ह्या पोरीनं बहुतेक सकाळपासून उपवास केला असेल. आज वटपौर्णिमा आहे आणि काही खाल्लंसुद्धा नसेल ना, मग कदाचित त्यामुळे हिला चक्कर आलेली असेल. आता राजा मात्र तिथे आजूबाजूला पाणी शोधत असतो आणि त्या बायकांकडे जातो आणि म्हणत असतो, पाण्याची बॉटल असेल तर प्लीज द्या ना. तेव्हा त्या बायका म्हणत असतात, अहो पाण्याची बॉटल वगैरे देण्यासाठी काहीच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, थोडीशी साखरसुद्धा असेल तर द्या. त्यावेळेला एक बाई म्हणत असते, खरं तर तुम्हाला साखर वगैरे देण्यासाठी आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमच्या ना बायकोने कदाचित तुमच्या दीर्घायुष्यासाठी इकडे उपवास केला असेल आणि जर तिने उपवास केला असेल तर साखर नका देऊ, फक्त तुमच्या हातून पाणी पाजा. खरं तर इथे तिला उपवास सुटायला नको ना, म्हणून आम्ही हे सगळं काही करतो. तेव्हा आता राजा म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही पाणी दिलं तरीसुद्धा चालेल. तेव्हा राजा आता लगेचच ती पाणी बॉटल घेऊन अवनीकडे जात असतो आणि अवनीला म्हणत असतो, अवनी मॅडम हे घ्या ना, थोडंसं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे, काही पाणीसुद्धा प्यायला नाही येतं, घ्या ना थोडंसं पाणी प्या. पण अवनी मात्र म्हणत असते, नाही मला काहीही नको आहे, ना मला पाणी हवं आहे ना मला काही हवं आहे, प्लीज मला काहीच नको आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे राजा म्हणत असतो, असं काय करताय, हे बघा सगळ्याच गोष्टीला तुम्ही नाही नाही का बरं म्हणताय, असं करू नका, थोडंसं पाणी प्या, नक्कीच तुम्हाला बरं वाटेल. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इथे अवनी म्हणत असते, तो रिक्षा कुठे आहे आणि धनू कुठे आहे. तेव्हा तो म्हणत असतो, तो ना पाणी बॉटल आणायला गेला होता पण आणखी तर आला नाही आहे, पण प्लीज तुम्ही थोडंसं पाणी प्या ना. हे बघा थोडंसं पाणी प्यायला आहात ना तर नक्कीच तुम्हाला बरं वाटेल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एवढी काळजी आणि टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तो रिक्षावाला गेला, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्यासाठी आपल्यासाठी दुसरी रिक्षा किंवा आणखी काहीतरी आपल्याला नक्कीच भेटेल. असं म्हणून आता तो अवनीसमोर येऊन बसतो आणि त्यानंतर आता लगेचच इकडे बायका म्हणत असतात, खरं तर मला असं वाटतंय की इकडे ती आता बरी असेल. एक काम करा ना तुम्ही, इकडे जर ती शुद्धीवर येत नसेल तर तिची वडाची पूजा करून घ्या आणि त्यानंतर तिला काहीतरी खायला घालाल का. तेव्हा राजा मात्र धावतच त्या दुसऱ्या बायकांकडे जातो आणि त्यांना म्हणत असतो, ही जर वडाची पूजा मी केली तर चालेल का. तेव्हा त्या बायका म्हणत असतात, अहो पण ही पूजा बाईनं स्त्रीनं करायची असते, तुम्ही कशी करणार आहात. अहो आता मला सांगा, जर मला इकडे पुढच्या 7 जन्मासाठी तीच बायको म्हणून पाहिजे असेल तर मी पूजा केली तर चालणार नाही आहे का. मला पूजा करू द्या ना, मी नक्कीच ती पूजा चांगल्या पद्धतीने करेल आणि मला माहिती आहे की इकडे सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही एक काम करा ना, मला जे काही पूजेचं सामान आहे ना ते सगळं पूजेचं सामान प्लीज मला तुम्ही द्याल का. त्यावर लगेच आता त्या म्हणत असतात, हो चालेल ना, आम्ही तुम्हाला जे काही पूजेचं सामान लागतंय ना ते नक्कीच देतो. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच राजा तिथल्या बाईकडून पूजेचं सामान घेतो आणि पूजा कशी करायची, कशा पद्धतीने करायची हे सगळं आता इकडे तो समजावून घेत असतो. आणि त्यानंतर आता स्वतः वडाच्या झाडाकडे जातो. वडाच्या झाडाकडे गेल्यानंतर तिथे जमलेल्या बायका ज्या ज्या पद्धतीने पूजा कशी कशी करायची आहे ते राजाला सगळं काही सांगतात. आणि त्यानंतर मात्र राजा आता इकडे पूजा करायला सुरुवात करत असतो. आता इकडे तो म्हणत असतो, खरं सांगू का, मला तर नाही माहिती की पूजा कशी करायची असते, काय करायची असते, उपवास करायचा असतो की नाही. आज जरी माझ्यासाठी अवनी मॅडम म्हणजेच माझी बायको आज जरी माझ्यासाठी पूजा करत नसली तरीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे की त्यांना जेव्हा समजेल की हाच त्यांच्यासाठी जोडीदार चांगला आहे तर त्या नक्कीच माझ्यासाठी पुढे जाऊन पूजा करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि खरं सांगू का, जरी त्यांना असं वाटत असलं की आमचं लग्न खोटं आहे, पण आमचं लग्न मात्र अजिबातच खोटं नाही आहे. हे देवा तुलासुद्धा माहिती आहे आमचं लग्न कशा परिस्थितीत, कोणत्या परिस्थितीत झालं आहे आणि त्याचबरोबर ते कशा पद्धतीने झालं आहे हे देवा तुला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा सांगतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे अवनी मॅडम मी कायम तुमचाच आहे आणि कायम तुमच्यासाठीच राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे देवाकडे म्हणत असतो की आत्ता जरी आमचं इथे अशा पद्धतीने लग्न झालेलं असलं ना तरीसुद्धा आम्ही दोघेही जण लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडू आणि त्यानंतर मात्र इथे त्यांना पूर्ण खात्री पटेल की आमचं लग्न हे खरं होतं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जरी हे लग्न खोटं वाटत असलं ना तरीसुद्धा ह्या जन्मात तरी आमचं अरेंज मॅरेजच असू दे, असं सुद्धा तो बोलत असतो. तेवढ्यातच आता धन्या येतो. जेव्हा धन्या येतो त्यावेळेला राजाला वडाचे फेरे घेताना पाहतो आणि तेव्हा तो म्हणत असतो,
असतो काय आहे हे सगळं. मग आता लगेचच राजा तोंडावर बोट ठेवून त्याला शांत बसायला सांगत असतो आणि म्हणत असतो जरा शांत बस. मग आता इकडे धन्याला तर फार आनंद झालेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो हे मी सगळं अवनी मॅडमसाठी करतोय असं तो बोलतो. तेव्हा धन्या मात्र लगेच खिशातला मोबाईल काढतो आणि मोबाईल काढून राजाचा व्हिडिओ शूट करत असतो, काही फोटोज क्लिक करत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो अरे वा वा वा, माझ्या भावाने तर आज मात्र सिक्सरच मारला आहे. हे सगळं तू वहिनीसाठी करतोयस आणि वहिनीसाठी करतोयस तर मला मात्र फार आनंद आहे असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा राजा त्याला म्हणत असतो फोटो आणि हे सगळं काही काढू नकोस, जरा शांत बस ना. पण मग मात्र इथे तो गप्प बसत नाही. तरीसुद्धा राजाचे काही फोटोज आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूट करत असतो. राजा मात्र मनोमन अवनीला मागून झालेलं असतं. आता वडाची पूजा करून 7 फेरेसुद्धा त्याचे पूर्ण झालेले असतात. पण अवनी मात्र अजून तरी ग्लानीतच असते आणि तिला चक्कर आल्यामुळे त्राससुद्धा होत असतो. दुसरीकडे आपण पाहतो धोंडूअण्णा त्या घरामध्ये बसलेले असतात आणि तेव्हा यशोदा आता कंटिन्यू इथे राजाला त्याचबरोबर अवनीला आणि धन्याला ह्या तिघांना सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कॉल काही केल्या कुणाचाच लागत नसतो आणि ज्याचा लागत असतो तो उचलत नसतो आणि त्यामुळे मात्र आता इकडे त्याला टेन्शन येऊ लागतं. आता अण्णा म्हणत असतात यशा तुला खरं सांगू का, मला तर काहीतरी विचित्रच वाटतंय. अवनीबरोबर इथे नीट झालं असेल ना, तो चंद्रकांत देशमाने असं म्हणतात की खूपच जास्त डेंजर माणूस आहे. तो अवनीबरोबर नीट वागला असेल ना, मला तर असं वाटतंय की काहीतरी नक्कीच विचित्र घडलंय. त्यावेळेला यशोदा म्हणत असतो हे बघा अण्णा, काही एक विचित्र घडलेलं नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे. आणि राजा तिकडे गेलेला आहे ना, राजा तिकडे गेला आहे तर सगळं व्यवस्थितच होणार आहे, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही असं इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा यशोदा कंटिन्यू आता धन्याला फोन करत असतो. तेवढ्यातच आता धन्या पुन्हा राजासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो काय हे दादा, हे तर कसलं भारी आहे ना, चक्क तू वहिनीला 7 जन्म मागितलंस आणि 7 जन्मासाठी तू पूजा केलेली आहेस. आता वहिनीला जेव्हा शुद्ध येईल ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगणार आहे. मग आता तो म्हणत असतो अजिबात नाही हां, हे सगळं तू काहीच सांगायचं नाही, गप्प बसायचं, कळलं का, एक शब्दसुद्धा अवनी मॅडमला तू सांगायचा नाही असं त्याला बोलून धमकी देत असतो. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो आता अवनीला शुद्ध येऊ लागलेली असते आणि जेव्हा अवनीला शुद्ध येते तेव्हा हे दोघेही जण म्हणत असतात तुम्हाला आता बरं वाटतंय ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा अवनी म्हणत असते हो हो सगळं बरं आहे, पण मी खूपच वेळ इथे होते, आपल्याला घरी जायचे, उशीर होतोय, त्याचबरोबर रिक्षासुद्धा गेलेली आहे. मग आता इकडे हा धन्या म्हणत असतो हो हो ते तर आहेच, पण त्याचं काय आहे ना, इकडे तुम्हाला उशीर झालाय असू देत ना, पण त्या उशीर झाल्यामुळे एक गोष्ट तर चांगली झाली ना, म्हणजे आपल्या राजादाने इकडे तुमच्यासाठी पूजा. त्याच वेळेला अवनी म्हणत असते काय 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 केलंय राजाने, राजा काय केलं असतो. तेव्हा राजा म्हणत असतो नाही नाही कुठे काय, काहीही केलेलं नाही, तुम्ही नका बरं काळजी करू, आता तुम्हाला बरं वाटतंय ना, हे घ्या, हा पाणी आणायला गेला होता आणि हा ना काही बोलत राहतो, तुम्ही पाणी प्या बरं थोडंसं. तेवढ्यातच त्याला तर यशोदाचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो हा बोल ना दादा काय झालं. यशोदा मात्र टेन्शनमध्ये असतो आणि म्हणत असतो काय चाललंय धन्या, कुठे आहात लोक तुम्ही, केव्हाचा मी फोन करतोय, फोन का उचलत नव्हता. अरे सॉरी सॉरी, ते ना मी पाणी आणायला गेलो होतो. पाणी आणायला म्हणजे अरे ते काय झालं ना, वहिनीला जरा चक्कर आली. चक्कर आली म्हणजे कसं काय चक्कर आली, कुठे आहात, कुठे तुम्ही, हॉस्पिटलमध्ये नेलं आहे का, कुठल्या दवाखान्यात आहे सांगा बरं. अरे दादा जरा ऐकून तरी घे, हे बघ दवाखान्यात वगैरे काही नाही नेलं. अरे सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही आहे ना, आज वडाची पूजा त्यांना बहुतेक करायची असेल, वटपौर्णिमा आहे ना, आणि म्हणून त्यांनी काही खाल्लं नसेल आणि त्यामुळे कदाचित त्यांना चक्कर आली आहे. पण आता मात्र एक खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्या राजाने मात्र अवनी वहिनीसाठी ना वडाची पूजा केली आणि आता त्या ऑल ओके आहेत. पण एक गोष्ट सांग, तिकडे देशमान्यांच्या घरी गेला होता, तिकडे काय झालं, तिकडे तिकडे नाही नाही काही नाही झालं, झाला थोडासा प्रॉब्लेम, पण तू नको काळजी करू, ते झालं आता सगळं सवाल. खरं खरं सांगतोयस ना तू, का मी येऊ तिकडे, सांग, अवनी बरी आहे ना आता. हो हो दादा, अवनी पण बरी आहे आणि तिकडचं सुद्धा सगळं व्यवस्थित झालंय, तुला मात्र काळजी करण्याची काही गरज नाही आणि आम्ही सुद्धा आता लवकरात लवकर इकडून निघणारच आहोत असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. आणि त्यानंतर आज इथे वहिनीने पूजा केली आहे हे शब्द जेव्हा तो ऐकतो त्यावेळेला अवनी पुन्हा इकडे राजाकडे पाहते आणि राजाकडे पाहिल्यानंतर ती म्हणत असते राजा खरं खरं सांग, तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस. तेव्हा तो म्हणतो नाही हो, असं काय ऐकताय तुम्ही, बघितलंय का मला पूजा करताना, ह्या धन्याचं काय ऐकताय, हा धन्या मात्र खूप वेडा आहे, त्याचं एवढं काहीच ऐकू नका आणि कोणत्या गोष्टी मनावर सुद्धा धरू नका.
तुम्हाला काळजी करण्याची आणि त्याच्या कोणत्याच गोष्टी मनावर धरण्याची काही गरज नाही, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता प्रेक्षकांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद. तर आता आपण पाहतो की ह्यांना घरी जाण्यासाठी काहीतरी जुगाड करावाच लागणार असतो. शेअर ऑटो, त्याचबरोबर कॅब, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहून झालेल्या असतात. शेवटी एक गाडी येते आणि जेव्हा ती गाडी येते त्यावेळेला मात्र त्या गाडीमध्ये धड बसायला नीट जागासुद्धा नसते. पण तरीसुद्धा राजा कसा बसा बसतो आणि अवनीला मात्र आता राजाच्या मांडीवर बसूनच ते सगळा प्रवास करावा लागणार असतो. तिथे बायका असतात. बायका म्हणत असतात, काय बाई लग्न झालं आहे आणि काय रे तुमचं लग्न नवीनच झालं दिसतंय आणि जर ती तुझ्या मांडीवर बसली तर काय फरक पडला, जाऊ देत की, आता तसा प्रवास करायचा आहे म्हटल्यावर काय फरक पडतो. मग आता इकडे अवनी म्हणत असते, नाही नाही असू दे असू दे. राजा म्हणत असतो, हे बघा तुम्ही बसा शांत, नका एवढा विचार करू. तसंही हा इकडचा गावाकडचा प्रवास असाच करावा लागतो, त्यामध्ये काहीही इथे वेगळं नाही आहे. तर आता अवनी शेवटी बसते आणि अवनीला पुन्हा चक्कर येते आणि ग्लानी आलेली असते, तिला झोप लागते. अवनी मात्र तशीच राजाच्या खांद्यावर डोकं ठेवून तशीच झोपलेली असते आणि राजाला मात्र खूपच जास्त अकोड होत असतं. तर बायकांकडे तो पाहतो, पण बायका मात्र त्या दोघांवरूनही नजर काढत असतात. तर पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद.